1 मिनिटासाठी फक्त कल्पना करा, उद्या सकाळी तुम्ही उठलात आणि बातमी पाहिली की भारत सरकारने सगळे टॅक्सेस जे आहेत ते रद्द केलेले आहेत. आता GST, इन्कम टॅक्स, TDS असा कुठल्याही प्रकारचा टॅक्स तुम्हाला द्यायला लागणार नाहीये. आपला देश जर टॅक्स फ्री झाला आणि आता आपल्या पगारातनं कुठलीही कपात होणार नाही, आपण ज्या वस्तू विकत घेतोय त्यावर कुठलाही अतिरिक्त टॅक्स लागणार नाही. ऐकायला भारी वाटतंय ना? सुंदर कल्पना आहे, पण ही कल्पना जेवढी भारी वाटतेय तितकीच ती धोकादायक देखील आहे. का? ते तुम्हाला हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही संपूर्णरित्या पाहाल तेव्हा समजेल. त्यासाठी आपण काही सिनारिओ चेक करणार आहोत, पण त्याआधी पैसा पाणीला लगेच सबस्क्राईब करा. कारण जर खरोखर भारतामध्ये टॅक्स नसतील तर काय होईल, देशाचं काय होईल, आपलं काय होईल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण देश म्हणून हा निर्णय जो आहे तो घेण्यासाठी आत्ता तयार आहोत का, भविष्यामध्ये तयार होऊ शकू का, हे सगळे प्रश्न जे आहेत ते आपण पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया. सुरुवातीला आपण भारतामध्ये टॅक्स सिस्टीम जी आहे ती कशी काम करते ते समजून घेऊयात. भारत सरकारला टॅक्सच्या माध्यमातून रेव्हेन्यू मिळतो. कुठले टॅक्सेस? तर GST आहे, इन्कम टॅक्स आहे, TDS आहे, बरोबर. या टॅक्सच्या बदल्यामध्ये भारत सरकार काय करतं तर आपल्याला काही सुविधा देतं. या सुविधा किती आणि कशा मिळतात हा वादाचा मुद्दा आहे, पण त्या सुविधा मिळतात. आता सरकार कशावर कोणता टॅक्स आकारतं ते बघूया. पहिला आहे तो म्हणजे GST, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. हा टॅक्स म्हणजे काय की उत्पादन आणि सेवांवर हा टॅक्स लागू होतो. हा टॅक्स भारतभर एकसारखाच आहे. याद्वारे भारत सरकारला मोठा रेव्हेन्यू मिळतो दर महिन्याला. दुसरा आहे तो म्हणजे TDS म्हणजे टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स. हा टॅक्स विविध इन्कम सोर्सेसवर सरकारद्वारे लावला जातो. हा टॅक्स तुमच्या पगारावर लागतो, व्याजावर लागतो, भाड्यावर लागतो, इत्यादी वेगवेगळ्या इन्कमवर आकारला जातो. तिसरा आहे तो म्हणजे इन्कम टॅक्स. हा सगळ्यात महत्त्वाचा टॅक्स आहे ज्याद्वारे सरकार नागरिकांच्या आणि कंपन्यांच्या एकूण इन्कमवर टॅक्स आकारतं. तुमच्या एकूण इन्कमचा बराच भाग जो आहे तो टॅक्सच्या स्वरूपामध्ये सरकारला जात असतो. आता तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला खूप जास्त टॅक्स भरायला लागतोय, पण भारतामध्ये टॅक्स सिस्टीम जी आहे ती नक्की कधी सुरू झाली हे तुम्हाला माहिती आहे का? ही कन्सेप्ट जी आहे ती काही नवी नाहीये. मौर्य आणि गुप्त काळामध्ये राज्याच्या उत्पन्नासाठी जमीन कर आणि व्यापार कर आकारला जायचा. महत्त्वाचं म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये देखील टॅक्स सिस्टीम होती. ब्रिटिश काळामध्ये 1860 मध्ये पहिल्यांदा इन्कम टॅक्सचा कायदा आला. स्वातंत्र्यानंतर 1961 मध्ये नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट तयार झाला आणि त्यानंतर वेळोवेळी या टॅक्सच्या कायद्यामध्ये सुधारणा होत गेल्या. 2017 मध्ये देशातील गुंतागुंतीचे जे काही वेगवेगळे टॅक्सेस होते ते सगळे रद्द करून एकच GST लागू करण्यात आला, ज्यामुळे टॅक्स सिस्टीम जी आहे ती सोपी झाली असं म्हटलं जातं. आता खरं जर सांगायचं म्हटलं तर आपण जवळपास युरोपियन लोक जेवढा टॅक्स भरतात तेवढाच टॅक्स भरतो. भारतातील टॅक्सचं प्रमाण जे आहे ते जर्मनी, फ्रान्स, नेदरलँड सारख्या देशातील टॅक्सेसच्या प्रमाणाच्या जवळपास सारखंच आहे. पण खरंच इतका टॅक्स गरजेचा आहे का हा देखील एक प्रश्न आहे. भारतामध्ये फक्त 6 ते 7% लोक ITR फाईल करतात. त्यामध्ये 2 ते 3% लोक जे आहेत तेच मोठ्या प्रमाणावर टॅक्स भरतात. दुसरीकडे जो मोठ्या प्रमाणावर गरीब वर्ग आहे त्याला थेट इन्कम टॅक्स भरावा लागत नाही. उलट सरकार त्यांना मोफत धान्य देतं, सार्वजनिक आरोग्य सुविधा देतं, शिक्षण देखील त्यांना मोफत दिलं जातं, बरोबर. तिसरी सिनारिओ आहे की भारतातनं जर सगळे जे टॅक्स आहेत ते सगळे आपण हटवून टाकले, नो टॅक्स मॉडेल जर आपण स्वीकारलं तर काय होईल असा प्रश्न तुमच्या मनामध्ये येऊ शकतो. जर त्याचं उत्तर आपण पाहायचं ठरवलं तर 3 प्रमुख टॅक्स मॉडेल्स आपल्याला विचारात घ्यायला लागतील. पहिलं मॉडेल जे आहे ते म्हणजे अमेरिकन मॉडेल. अमेरिकेमध्ये जी टॅक्स सिस्टीम आहे त्यामध्ये फिक्स्ड इन्कम टॅक्स नसतो. म्हणजे प्रत्येक राज्य, काही शहरं सुद्धा स्थानिक टॅक्सेस त्यांचे आकारले जातात. उदाहरणार्थ मुंबई मे बी 20% टॅक्स तुम्हाला आकारू शकेल. बिहार मधले एखादं खेडेगाव असेल तर तिथे फक्त 2% टॅक्स असेल. अशा परिस्थितीमध्ये लोक कमीत कमी टॅक्स असलेल्या ठिकाणी स्थलांतर करायला सुरुवात करतील. त्यामुळं भारतामध्ये केवळ 10 ते 15 मोठी शहरं जी आहेत ती विकसित होऊ शकतात. या शहरीकरणामुळे मोठ्या शहरांना जास्त महत्त्व मिळेल, तर इतर ग्रामीण भाग जो आहे तो कदाचित दुर्लक्षित राहू शकेल. त्यामुळे इतर क्षेत्रांचा विकास होणं थोडंसं कठीण देखील होऊ शकेल. दुसरं जे मॉडेल आहे ते म्हणजे दुबई मॉडेल. दुबईमध्ये टॅक्सेस नाहीयेत, मात्र सरकारकडे सगळी जमीन आणि जी काही संसाधनं तिथे आहेत त्याची मालकी असेल. तुम्ही तिथे मालमत्ता खरेदी करू शकत नाही. तुम्हाला ती मालमत्ता जी आहे ती 99 वर्षांसाठी लीजवर मिळते. प्रत्येक व्यवहारासाठी तुम्हाला पैसे आकारले जातील. उदाहरणार्थ ड्रायव्हिंग लायसन्स जे आहेत ते तुम्हाला 50,000 रुपयांना मिळेल. बिझनेस परमिट जे आहे ते तुम्हाला मे बी 10 लाख रुपयांना मिळेल. असे वेगवेगळे टॅक्सेस तुमच्याकडनं आकारले जातात. तुम्हाला वाटत असेल की दुबईचं मॉडेल जे आहे ते चांगलं आहे, पण यामध्ये सरकार संस्थेसारखं काम करतं. म्हणजे ज्या प्रकारे
मॉडेलद्वारे कंपन्या सर्व्हिस देऊन पैसे कमावतात, सरकार देखील इथे पैसे कमावेल, पण या मॉडेलमध्ये लोकांना आपल्या मालमत्तेवर पूर्ण अधिकार मिळत नाहीत। एका दृष्टीने ते चांगलं देखील असू शकतं, मात्र नागरिकांच्या अधिकारांवर किंवा नागरिकांच्या स्वातंत्र्यावर काही प्रमाणामध्ये प्रतिबंध येऊ शकतात। तिसरं मॉडेल आहे ते म्हणजे सोमालिया मॉडेल। सोमालिया किंवा इतर देश जे आहेत तिथे टॅक्स नाहीये, त्यामुळे व्यवस्थेचे पूर्णपणे पतन झालेले आहे। खाजगी सैन्य जे आहे ते प्रत्येक प्रदेश जो आहे तिथे नियंत्रण ठेवतंय, लोकांना संरक्षणासाठी तर टॅक्स द्यायला लागतोय। त्याचे परिणाम जे आहेत ते किती धोकादायक असू शकतात याची आपण कल्पना देखील करू शकत नाही। अशा प्रकारचे उदाहरण जे आहे ते 2015च्या ग्रीक क्रायसिसमध्ये आणि 2001 मध्ये अर्जेंटिनामध्ये आपल्याला बघायला मिळालेलं होतं। ग्रीसमध्ये काय झालं होतं की पेन्शन थांबल्या होत्या, रुग्णालयांमध्ये औषधाचा साठा संपला होता, अर्जेंटिनामध्ये पोलिसांनी कामावर यायचं थांबवलं होतं, शाळा बंद झाल्या होत्या। या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या टॅक्सच्या अभावी घडल्या होत्या, हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे। सध्या जर तुम्ही बघितलं तर जगातले सगळे जे काही देश आहेत ते आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार टॅक्स ठरवतात। नॉर्वे म्हणा, स्वीडन म्हणा, डेन्मार्क यासारख्या देशांमध्ये इन्कम टॅक्स 50% असतो, पण त्या बदल्यामध्ये तिथे आरोग्य सेवा, शिक्षण, निवृत्तीनंतरच्या योजना हे सगळं तुम्हाला मोफत मिळतं। अमेरिकेमध्ये टॅक्स थोडा कमी असतो, मात्र नागरिकांना आरोग्य विमा आणि पेन्शनसाठी स्वतः खर्च करायला लागतो। दुबई सारख्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर टॅक्स नसतो, मात्र तिथे सरकारकडे जमीन आणि इतर संसाधनांची मालकी असते आणि त्यामुळे होतं काय की प्रत्येक सेवेसाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतात। आणि सोमालियामध्ये जर तुम्ही बघितलं त्यासारख्या देशांमध्ये गेला तर टॅक्स तिथे जवळपास नाही आणि तिथे प्रशासन, कायदा सुव्यवस्था जे आहे ते अजिबातच अस्तित्वात नाही। यावरून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे टॅक्स जर नसला तर इकॉनॉमी कोसळते, टॅक्स जास्त असला तरीही इकॉनॉमी कोसळते। जर भारत सरकारने उद्यापासून कुठलाही टॅक्स नाही असा निर्णय घेतला तर त्याचे विनाशकारी परिणाम होऊ शकतात। पोलीस दले जे आहेत ते सुरक्षेसाठी उपलब्ध नसतील, सफाई कामगार उपलब्ध नसतील, डॉक्टर, औषधे नसतील, शाळा बंद पडतील, सीमेवर सैन्य नसेल, या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडू शकतात। देशाच्या सुरक्षिततेसाठी म्हणा किंवा समाजाच्या सुरक्षेसाठी म्हणा, रोजच्या गरजांसाठी टॅक्स जो आहे तो गरजेचा आहे, तो महत्त्वाचा आहे। पण याचा अर्थ असाही होत नाही की आपल्याला देशामध्ये जो काही टॅक्स आकारला जातो तो योग्य आहे। आपल्याला मिळणाऱ्या सुविधा ज्या आहेत त्या आपण जो टॅक्स भरतो त्याच्या प्रमाणामध्ये सध्या फारच कमी आहेत। त्यामुळं आम्ही कुठल्याही प्रकारे सरकारच्या टॅक्स पॉलिसीचं समर्थन करत नाही, हे लक्षात घ्या। या व्हिडिओचा हेतू जो आहे तो टॅक्स आणि इकॉनॉमी याबद्दलची माहिती देणं हा आहे। टॅक्स सिस्टीम ही जी आहे ती आवश्यक जरी असली तरी काळानुसार त्यामध्ये सुधारणा करणं अतिशय महत्त्वाचं असतं। टॅक्सचं योग्य व्यवस्थापन जे आहे ते जर चांगल्या हातांमध्ये गेलं तर देशाचा विकास होऊ शकतो। बाकी तुम्हाला काय वाटलं, आपल्या देशाने सगळे धोके पत्करून इन्कम टॅक्स जो आहे तो हटवला पाहिजे का, हे आम्हाला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा। ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ जो आहे तर त्याला एक लाईक करा, तुमचे सगळे मित्रमंडळी, नातेवाईकांबरोबर ही माहिती नक्की शेअर करा। सध्या आपण इथेच थांबूयात, पाहत रहा पैसा पाणी।